नमस्कार, मी शिकवडू चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। तर उद्या दिनांक 10 मे तर जाणून घेऊया उद्याचा हवामान। तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका। तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे उद्याच्याला आपल्याला म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण की आजच्या पेक्षा जे आहे उद्याच्याला म्हणजे बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला पावसाची हजेरी आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे। तर मराठवाडा तसेच विदर्भ, कोकण या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्याच्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर उद्या दुपारनंतर जे आपल्याला राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल होणार आहे। उद्या दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या सुमारामध्ये आपल्याला नाशिक, मालेगाव तसेच नंदुरबार, अहमदनगर, पुणे, बीड, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर तसेच परभणी, हिंगोली, नांदेड, लोणार तर या भागामध्ये जे आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर हा जो पाऊस आहे फक्त म्हणजे अवकाळी पाऊस आहे, त्यामुळे हा पाऊस फक्त भाग बदलत जे आपल्याला पडणार आहे। तर काही भागामध्ये पडेल आणि काही भागामध्ये पडणार नाही। परंतु उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जे आपल्याला नाशिक तसेच मालेगाव, पुणे, नगर आणि सातारा या भागामध्ये आपल्याला उद्या सायंकाळच्या सुमारामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। तर तसेच शेतकरी मित्रांनो जर आपण पाहायचं म्हणलं तर विदर्भामध्ये आपल्याला जे आहे विदर्भामध्ये फक्त गोंदिया, गडचिरोली तसेच चंद्रपूर या भागामध्ये जे आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते। कारण की आता जे आहे पावसाचं थोडंफार आपल्याला 2 दिवसापासून जे आहे राज्यामध्ये फक्त विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळाला। परंतु उद्या जे आहे उद्याच्याला आपल्याला वातावरणामध्ये बदल होणार आहे। तर उद्या आपल्याला मराठवाडा तसेच कोकण या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकते। तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबू शका। धन्यवाद।